पीयूषिका ग्रंथी. पीयूषिका ग्रंथी ही मेंदूच्या हायपोथॅलॅमसमध्ये असते. तिचे दोन भाग पडतात. एक अँटेरियर पिट्युटरी, तिला ॲडिनो हायपोफायसिस असं म्हटलं जातं, आणि पोस्टेरियर पिट्युटरी, तिला न्यूरो हायपोफायसिस असं म्हटलं जातं. तर ॲडिनो हायपोफायसिस आणि न्यूरो हायपोफायसिस यावरती PYQ आहे कोणत्या तरी एक्झाममध्ये. हे जे आहे तर त्या अँटेरियर पिट्युटरीला न्यूरो हायपोफायसिस आणि पोस्टेरियर पिट्युटरीला ॲडिनो हायपोफायसिस असं दिलेलं आहे की ते आपल्याला करेक्ट करून लिहायचं आहे. मल्टीलायनरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे, तुम्ही नक्की चेक करा. आय थिंक 2018च्या ग्रुप बीच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन आहे. पीयूषिका ग्रंथीवरती जो आलेला आहे, अँटेरियर पिट्युटरी आणि पोस्टेरियर पिट्युटरी यांना काय म्हणतात, तर त्यांचं नाव जे आहे तर ते चेंज करून दिलेलं आहे. सो हा PYQ आहे, लक्षात ठेवा. तर अँटेरियर पिट्युटरी जे आहे तर ते 6 प्रकारचं हार्मोन सिक्रेट करते. त्यामध्ये पहिला आहे ग्रोथ हार्मोन. ग्रोथ हार्मोनलाच STH म्हणजे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन असं म्हटलं जातं. हा जो ग्रोथ हार्मोन आहे तर तो कशासाठी उपयोगी येतो, तर ग्रोथ हार्मोन हा उंची वाढवण्यासाठी उपयोगी येतो. त्यामध्ये जर प्रौढांमध्ये जर या ग्रोथ हार्मोनचं प्रमाण जास्त झालं तर त्यांच्यामध्ये ॲक्रोमॅगली हा डिसीज होतो. जर कमी झालं तर सिमॉन्डस हा डिसीज होतो. लहान मुलामध्ये जर जास्त प्रमाण झालं, लक्षात ठेवा, तर त्याला जिग्नॅटिझम म्हटलं जातं, आणि कमी प्रमाण झालं तर त्याला बुटकेपणा म्हणजे ड्वार्फिझम असं म्हटलं जातं. हे नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा आहे TSH म्हणजेच काय, तर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. हा जो हार्मोन आहे तर तो कंठग्रंथीवरती नियंत्रण ठेवतो. कंठग्रंथीवरती नियंत्रण